2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये सगळे पैसे टाकून दिले। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे आज 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत। बहिणीला एकनाथराव देवेंद्र आम्ही 2 महिन्याचे 3000 रुपये दिले। बहिणींनो दिले की नाही दिले। आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले नाहीत, फक्त 1500 रुपये प्रमाणे हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की 1500 रुपये नाही 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता 100% देणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला 100% मिळणार आहे, परंतु या दोन्ही महिन्यांचे पैसे 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत एक सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष 1 रुपया सुद्धा भरावा लागणार नाही, थेट मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। तुम्हाला वीज बिल येईल, पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे ते राज्य सरकार भरून टाकेल। तुम्हाला 000चं वीज बिल येईल। पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्ष लाडक्या बहिणींना वीज बिल येणार नाही, थेट घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला लाईट बिल येत असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 1 रुपया सुद्धा लाईट बिल येणार नाही, परंतु आज महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले नाही, तर दोन्ही हप्ते येणार नाही। त्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणी या 15 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते सोडण्यात येणार आहेत, कारण एकाच दिवशी 36 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते विस्तांतर करणे शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, उद्यासाठी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि परवासाठी 11 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि वीज बँकेची यादी जाहीर झालेली आहे, तर ते 15 जिल्हे आणि या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा प्रामुख्याने आज 15 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर होणार आहे, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 11 जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर होणार आहे। त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात येणार आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते येऊन जातील। बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, या हिरव्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा, या जांभळ्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा टोटल मिळून आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते येणार आहे। उद्याची यादी सुद्धा आलेली आहे। उद्याच्या यादीमधील जे 10 जिल्हे समावेश करण्यात आलेले आहे ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। तर बघा, उद्याच्या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये उद्या दोन्ही हप्ते येणार आहेत आणि परवाचे जे 11 जिल्हे राहिलेले आहेत ते 11 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, या परवा 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। त्यापैकी पहिला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि 11वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर। बघा, या 11 जिल्ह्यांमध्ये परवा पैसे सुद्धा येणार आहेत। एकंदरीत आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 11 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा आज या 15 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्ते येणार आहे। सोबतच या प्रमुख 20 बँकेची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा मेसेज येणार आहे। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा झटपट बघून घ्या। ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललेला आहे परंतु याच्यामध्ये भरपूर महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे बँक ऑफ बरोडा। बघा, ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण या बँकेला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, ही सुद्धा बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे आणि त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल तर त्यांना सर्वात अगोदर डीबीटीच्या माध्यमातून दोन्ही हप्ते येणार आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे कॅनरा बँक, पाचवी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक म्हणजे इंडियन बँक, सातवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, आठवी बँक म्हणजे पंजाब अँड सिंध बँक, नववी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 10वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खातं आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेच्या 22,000हून जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहेत। या बँकेला सर्वात मोठी डीबीटी आहे। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। सोबतच युको बँक, बघा, युको बँक सुद्धा सर्वात मोठी बँक आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं युको बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक असेल, बंधन बँक, सीएसबी बँक असेल, सोबतच सिटी युनियन बँक असेल, डीसीबी बँक असेल, धनलक्ष्मी बँक असेल, फेडरल बँक असेल किंवा पोस्ट बँक असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण
ग्रामीण बँक असेल, बघा प्रामुख्याने ज्या बहिणींचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत आणि ज्यांचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँकेत असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर बघा सध्याच्या स्थितीला प्रामुख्याने तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे, 20 बँकेची यादी वाचून दाखवलेली आहे. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच आज अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्यांना या 3 आनंद निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा या 3 आनंद निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा ही योजना राज्य सरकारची योजना नसून ही योजना केंद्र सरकारची योजना आहे. म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्यांनी मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. बघा या योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये 22,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये 2च पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी, मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे ते म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर तुम्ही या दोन्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आजच दोन्ही महिन्यांचे पैसे आणि या दोन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना आणि डंका मशीन योजना. बघा या दोन्ही योजनांचा लाभ ज्या बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे. परंतु या दोन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. जर तुम्ही या दोन्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला या सौर चूल योजनेचा आणि डंका मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोफत सौर चूल योजना आणि डंका मशीन योजना या दोन्ही योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. बघा भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारत होत्या की मोफत शिलाई मशीन योजना असेल, मोफत पिठाची गिरणी असेल, मोफत सौर चूल असेल किंवा डंका मशीन असेल या योजनांचे अर्ज कधी सुरू होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो या दोन्ही योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल त्यांच्यासाठी या 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील पैसे आलेले नसतील त्या बहिणींना आज मागील पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींना अजून मागील पैसे आलेले नसतील, त्यांना वाटत असेल की आपले पैसे येणार नाही तर त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171. बघा हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरून तुम्ही सुद्धा कॉल करू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला तुमचे मागील पैसे देण्यात येणार आहे आणि तुम्हाला या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला वीज बिल येत असणारच आहे. तर ते वीज बिल राज्य शासनाच्या मार्फत 5 वर्ष मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. काही ठिकाणी मीटर काढायला सुरुवात सुद्धा
केलेली आहे त्याच्या जागेवरती सबमीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते विस्तांतर होणार आहे तर त्या 15 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला हे दोन्ही हप्ते येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या खात्यामध्ये अजून गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर ते गॅस कनेक्शनचे पैसे आजच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा याच्यामध्ये फक्त 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। तर बघा हे गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे ती पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। दुसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे आणि जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस विकत घेतलेला असावा। म्हणजे तुमच्याकडे 6 महिन्यांपूर्वीचं पुस्तक असावं तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा फक्त तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या घरामध्ये कोणत्याच कंपनीचा गॅस नसेल आणि तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून विशेष सूचना देण्यात आलेल्या होत्या। याच्यामध्ये काही योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर काही योजनांचे पैसे थेट वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।